नमस्कार मित्रहो. आजच्या आपल्या कथेचं नाव आहे सुकलेली विहीर आणि भास्कर ब्राह्मणाची अतूट श्रद्धा. श्री गुरु लीला. खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. गाणगापूरची पावनभूमी, भीमा आणि अमरजा नद्यांचा जिथे पवित्र संगम होतो, अशा गाणगापूर क्षेत्रात भगवान दत्तात्रयांचे दुसरे अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज वास्तव्य करत होते. स्वामींच्या दर्शनाने लोकांचे दुःख दूर होत असे. त्यांच्या चेहऱ्यावरील अद्भुत तेज आणि मुखातून निघणारे शब्द भक्तांच्या जीवनाचा उद्धार करत असत. संपूर्ण भारतातून राजे, महाराजे, पंडित आणि सामान्य लोक त्यांच्या चरणी आश्रय घेण्यासाठी गाणगापूरला येत असत. त्याच गाणगापूर गावात भास्कर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. भास्कर अत्यंत सदाचारी, प्रामाणिक आणि देवाचा परमभक्त होता. त्याच्या मुखात 24 तास दत्तगुरूंचे नाव असायचे. परंतु त्याच्या नशिबात दारिद्र्याचे मोठे संकट होते. गरिबीने त्याला असे काही घेरले होते की बऱ्याचदा त्याच्या कुटुंबाला 2 वेळच्या अन्नासाठी वणवण करावी लागे. घरात वृद्ध मातापिता, पत्नी आणि लहान मुले उपाशी झोपत असताना पाहून भास्करचे हृदय पिळवटून निघायचे. शेजारी राहणारे लोकही त्याची गरिबी पाहून त्याला मदत करण्याऐवजी त्याची थट्टा उडवायचे. वाळलेले शेत आणि कोरडी विहीर भास्करकडे पूर्वजांची मिळालेली एक छोटीशी शेतजमीन होती. भास्करला वाटायचे की आपण या शेतात कष्ट करून धान्य पिकवावे आणि कुटुंबाचे पोट भरावे. परंतु ते शेत पूर्णपणे कोरडे, नापीक आणि खडकाळ होते. त्या शेताच्या मधोमध एक जुनी विहीर होती. ती विहीर इतकी सुकलेली होती की तिच्या तळाशी फक्त सुकलेली माती आणि दगड उरले होते. पाण्याचा एक थेंबही तिथे नव्हता. पाण्याअभावी शेतात कोणतेही पीक घेणे अशक्य होते. भास्कर रोज विहिरीकडे पाहायचा आणि देवाकडे डोळ्यात अश्रू आणून प्रार्थना करायचा. काही दिवस निघून गेले, पण परिस्थिती बदलली नाही. एका रात्री घरात खाण्यासाठी धान्याचा एक दाणाही उरला नाही. मुले भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. भास्कर हताश झाला. त्याला स्वतःच्या जगण्याचाच तिरस्कार वाटू लागला. शेवटी सर्व मार्ग बंद झाल्यावर त्याने मनोमन ठरवले की आता फक्त आणि फक्त माझे दत्तगुरूच मला या संकटातून वाचवू शकतात. स्वामींच्या चरणी आर्त हाक. दुसऱ्या दिवशी पहाटेच भास्कर धावत धावत श्री नरसिंह सरस्वती महाराजांच्या मठात गेला. तिथे स्वामी आपल्या आसनावर बसले होते आणि अनेक भक्त त्यांच्या भोवती जमले होते. भास्करने गर्दीतून वाट काढली आणि थेट स्वामींच्या चरणावर आपले डोके ठेवले. त्याला स्वतःचे रडू आवरता आले नाही. त्याचे डोळे वाहू लागले आणि त्याचे अश्रू स्वामींच्या पवित्र चरणांना स्पर्श करू लागले. भास्कर अत्यंत व्याकुळ होऊन म्हणाला, हे स्वामी, हे दयाघना, माझ्या पूर्वजन्माची अशी कोणती घोर पापे आहेत ज्याची शिक्षा माझे निष्पाप कुटुंब भोगत आहे. माझी लहान मुले भुकेने व्याकुळ होत आहेत. माझ्याकडे जमीन आहे, पूर्वजांची विहीर आहे, पण त्यात पाण्याचा एक थेंबही नाही.
कोरड्या जमिनीवर मी धान्य कसे पिकवू? मला या दारिद्र्याच्या नरकातून बाहेर काढा महाराज, नाहीतर आम्ही सर्वजण प्राण देऊ. भास्करची ती आर्तहाक ऐकून मठातील वातावरण शांत झाले. तिथले काही श्रीमंत लोक भास्करकडे पाहून कुजबुजू लागले. याचे नशीबच फटके आहे, याला देव तरी काय करणार? दत्तगुरूंची आज्ञा आणि लोकांचा संशय. परंतु भक्तांचा सांभाळ करणारे श्री नरसिंह सरस्वती महाराज मंद हसले. त्यांच्या डोळ्यात अथांग करुणा होती. त्यांनी भास्करच्या पाठीवर हात ठेवला आणि त्याला उठवले. स्वामी गंभीर आवाजात म्हणाले, भास्करा, उठ, डोळे पुस. कोणी सांगितले तुझी विहीर सुकलेली आहे? तुझी विहीर तर अमृताच्या पाण्याने भरलेली आहे. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या शेतात जा. एक दोरी आणि बादली घे आणि विहिरीतून पाणी उपसायला सुरुवात कर. तुला तुझे भाग्य तिथेच मिळेल. स्वामींचे हे शब्द ऐकून मठात बसलेले काही लोक मोठ्याने हसू लागले. ते आपापसात म्हणाले, स्वामी या गरिबाची थट्टा करत आहेत का? ज्या विहिरीत वर्षानुवर्षे पाण्याचा मागमूस नाही, उन्हाळ्यात जी विहीर कोरडी ठणठणीत पडली आहे, तिथे हा माणूस काय दोरी बादलीने पाणी काढणार? हा तर मूर्खपणा आहे. परंतु भास्कर सामान्य माणूस नव्हता. त्याची आपल्या गुरूंच्या शब्दांवर विश्वास नव्हे तर अतूट आणि निस्सीम श्रद्धा होती. त्याने विचार केला की जर त्रैलोक्याचे स्वामी सांगत आहेत की विहिरीत पाणी आहे, तर तिथे पाणी असणारच. श्रद्धेची बादली आणि चमत्काराचे झरे. भास्करने कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही. तो तातडीने आपल्या शेताकडे धावला. त्याने घरातून एक जुनी दोरी आणि लोखंडी बादली घेतली. गावातील काही लोक त्याची चेष्टा पाहण्यासाठी त्याच्या मागे मागे शेतावर आले होते. ते शेताच्या बांधावर उभे राहून हसत होते. भास्कर विहिरीच्या काठावर उभा राहिला. त्याने दत्तगुरूंचे स्मरण केले, डोळे बंद केले आणि मोठ्याने दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा जयघोष करत बादली विहिरीत सोडली. जेव्हा त्याने पहिल्यांदा बादली वर ओढली, तेव्हा लोकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यात फक्त सुकलेली काळी माती आणि काही दगड आले. लोक हसले आणि म्हणाले, भास्करा, वेडा होऊ नकोस, घरी जा. पण भास्कर डगमगला नाही. गुरुवाज्ञा हीच त्याच्यासाठी सर्वोच्च होती. त्याने दुसऱ्यांदा बादली खाली टाकली. जशी बादली विहिरीच्या तळाला स्पर्श झाली, तसा अचानक विहिरीच्या पोटातून एक अद्भुत मोठा घळघळ असा आवाज आला. जणू काही पाताळातून पाण्याचा प्रवाह उसळून वर येत होता. पाहता पाहता त्या सुकलेल्या विहिरीच्या खडकांमधून पाण्याच्या एकापेक्षा एक मोठ्या नद्यांसारखे झरे फुटले. एकदम स्वच्छ, थंड आणि गोड पाणी वेगाने वर येऊ लागले. बादली पाण्याने भरली. भास्करने ती बादली वर काढली. तेव्हा ते पाणी पाहून लोकांचे डोळे थक्क झाले. विहिरीतील पाण्याचा स्तर इतका वेगाने वाढला की काही मिनिटातच ती कोरडी विहीर काठोकाठ भरून गेली आणि त्याचे पाणी शेतात वाहू लागले. हा चमत्कार पाहून चेष्टा करणाऱ्या लोकांची तोंडे बंद झाली. त्यांनी भास्करच्या पाया पडायला सुरुवात केली. भास्करने त्या पाण्याचा उपयोग करून आपल्या शेतात
अपार कष्ट केले. काही दिवसातच त्याचे ते नापीक शेत हिरवेगार झाले. भरपूर धान्य पिकले. भास्करची गरिबी कायमची नष्ट झाली आणि त्याचे कुटुंब सुखासमाधानाने राहू लागले. त्याने धान्याचा पहिला भाग स्वामींच्या मठात नेऊन अर्पण केला आणि अन्नदान केले. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की जेव्हा आपल्या जीवनातील सर्व मार्ग बंद होतात आणि नशीब सुकलेल्या विहिरीसारखे कोरडे वाटते, तेव्हा जर आपण गुरूंच्या शब्दांवर आणि भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवला तर वाळवंटातही पाण्याचे झरे फुटू शकतात. बुद्धी जिथे संपते तिथून भक्ती आणि श्रद्धा सुरू होते. पुढील प्रवासात तुम्हाला दत्तगुरूंची आणखी एखादी विशेष कथा ऐकायला आवडेल का? मला कमेंट करून नक्की सांगा. जय श्री गुरुदेव दत्त.